मुंबईत मराठीचं राज्य येणार की पुन्हा एकदा वादाचा महापूर। नमस्कार, मी तन्वी, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती। मुंबईच्या रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठी विरुद्ध परप्रांतीय व्यावसायिक चालक या वादाच्या आगीचा धूर आता थोडासा निवळताना दिसतो। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या आधीच्या भूमिकेत थोडी शिथिलता दाखवत 1 मे पासून लागू होणारी मराठी सक्ती आता 15 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलली आहे। मात्र ही केवळ मुदतवाढ नसून या काळात सरकारतर्फे व्यावसायिक वाहन चालकांसाठी विशेष मराठी शिका मोहीम राबवली जाणार आहे। पण नेमकी या प्रकरणाची सुरुवात कुठे झाली थोडंसं समजून घेऊयात। तर या प्रकरणाची सुरुवात झाली होती मुंबईत वाढलेल्या प्रवाशांच्या तक्रारीमुळे। अनेक परप्रांतीय व्यावसायिक चालकांना स्थानिक मराठी भाषा बोलता येत नसल्याने त्यांचे प्रवाशांशी खटके उडत होते आणि यावरच उपाय म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरुवातीला अत्यंत कठोर भूमिका घेतली होती। ज्या चालकाला मराठी बोलता येणार नाही त्याचा परवाना आम्ही रद्द करू असा इशारा देखील त्यांनी दिला होता। यासाठी 1 मे म्हणजे अर्थातच महाराष्ट्र दिनी याची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते। यामुळे संपूर्ण टॅक्सी युनियन मध्ये भीती आणि विरोधाचे वातावरण निर्माण झाले होते आणि यावर आपल्याला 2 मतप्रवाह देखील पाहायला मिळाले होते। ते कोणते समजून घेऊयात। एका बाजूला असे लोक होते ज्यांना असं वाटत होतं की हा निर्णय खूप आधीच लागू व्हायला हवा होता। त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहताय, तुमचं घर इथून चालतंय, तर इथली मराठी भाषा, इथली मूळ मराठी भाषा शिकायला आणि बोलायला काय हरकत आहे। शिवाय दक्षिणात्य राज्यांमध्ये किंवा परदेशात गेल्यानंतर आपण तिथल्या भाषेचा आदर करतोच ना। मग आपल्या राज्यात महाराष्ट्रात मराठीसाठी इतका संघर्ष का? तर दुसरीकडे विरोधाचा सूर देखील तितकाच मोठा होता। काही लोकांचं म्हणणं असं होतं की मुंबई हे एक ग्लोबल सिटी आहे, इथे हजारो लोक टुरिस्ट बाहेरून येत असतात, अशा वेळी मराठी भाषेची सक्ती करणं हे प्रवाशांसाठी गैरसोयीचं होऊ शकतं। शिवाय कायद्याचे जाणकार देखील असे म्हणत होते, संविधानानं आपल्याला स्वातंत्र्य दिलंय की आपण कोणती भाषा बोलावी, अशा वेळी भाषेची सक्ती करणं हे कायद्याला धरून आहे का? आणि मुख्य म्हणजे एखाद्या ड्रायव्हरचं लायसन फक्त भाषेवरून रद्द करणं हे त्याच्या पोटावर पाय आणण्यासारखं नाही का? म्हणजे एकीकडे प्रादेशिक स्वाभिमान आणि दुसरीकडे वैयक्तिक स्वातंत्र्य या 2 टोकाच्या भूमिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई अडकली होती। मात्र 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 एप्रिल 2026 रोजी रात्री परिवहन मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाला एक नवं वळण मिळाले। मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की केवळ दंड आकारणं हा सरकारचा उद्देश नाहीये। त्यामुळे 1 मे पासून मराठीसाठी कारवाई होण्याऐवजी 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिका मोहीम राबवण्यात येणार आहे। तर ही मोहीम म्हणजे नेमकं काय? तर या मोहिमेदरम्यान आरटीओ अधिकारी चालकांना मराठी भाषेतील प्राथमिक संवाद, शिष्टाचार आणि महत्त्वाच्या शब्दांची ओळख करून देतील। 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुंबईतील प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्राथमिक मराठीत संवाद साधावा अशी अपेक्षा सरकारनं व्यक्त केली आहे। सुरुवातीच्या आक्रमक भूमिकेवरून सरकारनं आता सकारात्मकतेकडे पाऊल उचलले। सक्तीने भाषा लादण्यापेक्षा आपुलकीने शिकवण्याकडे दिलेला हा कल मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा सुसंवाद निर्माण करेल का हे पाहणे आता कुतूहलाचे ठरणार आहे। शिवाय या एकंदरीत विषयावरती मला काय वाटतं यासाठी मी काही 4 ओळी लिहिल्यात, त्याही तुम्हाला ऐकवते। ना वाद भाषेचा असावा, ना अपमान मातीचा व्हावा, संवादाच्या या पुलावर फक्त सन्मान उरलेला असावा। भाषा ही जोडण्यासाठी असते हो, तोडण्यासाठी नाही। पण स्वतःची ओळख जपणं हे सुद्धा काही चुकीचं नाही। कुणी म्हणतं सक्ती नको, कुणी म्हणतं माड हवा, कुणी म्हणतं सक्ती नको, कुणी म्हणतं वाद हवा। वादाच्या या वावटळीत सुसंवाद मात्र हरवू नये ना। भाषा असावी जोडणारी, मनात आपुलकी पेरणारी, भाषा असावी जोडणारी, मनात आपुलकी पेरणारी आणि मातृभाषेची महती सातासमुद्रापार नेणारी। नियम आणि भावना यांचा कुठेतरी मेळ बसेल, नियम आणि भावना यांचा कुठेतरी मेळ बसेल जेव्हा प्रत्येक मनाला मराठीचा गोडवा समजेल। सक्तीपेक्षा आपुलकीनं शब्द ओठांवर येऊ देत, सक्तीपेक्षा आपुलकीनं शब्द ओठांवर येऊ देत, महाराष्ट्राच्या या भूमीत सुसंवादाचा मळा फुलू देत, महाराष्ट्राच्या या भूमीत संवादाचा मळा फुलू देत। सक्तीने शब्द उमलत नाहीत, ते प्रेमाने ओठावर येऊ देत, सक्तीने शब्द उमलत नाहीत, ते प्रेमाने ओठावर येऊ देत। महाराष्ट्राच्या या मातीचा मान प्रत्येकाच्या कृतीतून दिसू देत। नियम असावा शिस्तीचा, पण भावनेलाही जागा असू देत, नियम असावा शिस्तीचा, पण भावनेलाही जागा असू देत। माझ्या मराठीचा गोडवा साऱ्या जगाला उमजू, माझ्या मराठीचा गोडवा साऱ्या जगाला उमजू देत।
तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जोडलेले राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह.